एका 26 वर्षीय विवाहितेस इंस्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एकास 2 दिवसाची पोलीस कोठडी. मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील एका 26 वर्षीय विवाहितेस इंस्टाग्रामवरून अश्लील मेसेज पाठवून तसेच तुझ्यासोबत माझे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी औरंगाबाद येथील आरोपी ज्ञानेश्वर फुलचंद्र केंद्रे याला पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयात उभे केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी ज्ञानेश्वर केंद्रे व मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागातील एका विवाहित तरुणी यांची ओळख इंस्टाग्रामला झाली होती. दिनांक 10 फेब्रुवारी ते 24 जून 2026 या कालावधीत पीडितेस अश्लील मेसेज पाठवून तिला मानसिक त्रास दिला. तसेच तुझे माझ्यासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पीडितेने मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर आरती कानिरे यांनी करून औरंगाबाद येथून DYSP बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बुरगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी वारंवार सिम कार्ड बदलत असल्याने तापसिक अंमलदार यांना तपास करणे मोठे आव्हानात्मक होते. मात्र तापसिक अंमलदार यांनी आपल्या बुद्धीच्या कौशल्यावर अखेर पोलीस अंमलदार विनायक जाधव, औरंगाबादचे DB पथक, सायबर पोलीस अंमलदार सोनकर यांच्या मदतीने अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीने तपासात गुन्हा कबूल केला असून त्याचा तापसिक अंमलदार यांनी मोबाईल जप्त करून पुरावे काढले आहेत. आरोपीस पहाटे 4 वाजता औरंगाबाद येथे झोपेत पकडण्यात आल्याचे सांगितले आहे. तापसिक अंमलदार डॉक्टर कानिरे यांनी त्याला अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर सदरचा गुन्हा हा महिलाविषयी असून गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीने अन्य कुणासोबत असा गुन्हा केला आहे का याचा शोध घेणे, पुरावा नाहीसा करण्याची शक्यता असल्याने पोलीस कोठडीची मागणी केल्यावर 2 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोणत्या मुलींना इंस्टाग्रामवरून, फेसबुकवरून कोण त्रास देत असल्यास त्यांनी न भीता थेट पोलिसात येऊन तक्रार नोंदवावी. त्यांच्या नावाची गोपनीयता पाळली जाईल असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर आरती जीवनधर कनिरे. 2 दिवसापूर्वी आम्ही औरंगाबाद येथून ज्ञानेश्वर फुलचंद्र केंद्रे या आरोपीला गजाआड केलं, अटक केली. त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी होती की मंगळवेढा येथील एक तरुणी जिचं लग्न झालं आहे, तिला तो इंस्टाग्रामवरती मेसेज करणं, वेगवेगळे सिम कार्ड बदलून फोन करणं आणि बदनामी करण्याची धमकी देणं, इथपर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या होत्या. सुरुवातीला आम्ही ती गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून जेव्हा ती गोष्ट सॉल्व्ह झाली नाही त्यामध्ये आम्ही एक स्टँड घेतला की कुठेतरी महिलाविषयी गुन्ह्यांच्या मध्ये मेसेज पब्लिकपर्यंत गेला पाहिजे की महिलांच्या विषयी गुन्हा कायदा किती कडक आहे आणि त्यावरती काय कारवाई होऊ शकते. आणि त्या दरम्यानच त्या आरोपीबाबतचे आम्ही सायबर सेलचे सोनकर अंमलदार आहेत, त्यांच्या मदतीने खूप किचकट गुन्हा होता हा, कारण की वारंवार सिम कार्ड बदलून आणि वेगवेगळे IP ॲड्रेस क्रिएट करून तो त्रास देत होता. आणि आम्हाला एक आव्हान होतं की आम्हाला तोच मुलगा आहे हे सिद्ध करणं. ते आम्ही सिद्ध केलं आणि पुराव्यानिशी त्याला आम्ही अगदी औरंगाबाद येथं DBच्या सहाय्याने तिथं पोहोचून आम्ही त्याला ताब्यामध्ये घेतलं. ताब्यामध्ये घेतल्यावरती त्याच्याकडून तो गुन्हा कबूल करून घेतला. आणि आता मला वाटते काल मला न्यायालयानं 1 दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली होती. आरोपीची शक्यतो एकदा पोलीस कोठडी मिळाली की तो वाढ होत नाही, पण इतका तपास चांगला होता आणि सगळे पुरावे इतके सक्षम होते की आम्हाला पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मिळाली. त्यानंतर आता माझं एक असं मत आहे की सोशल मीडियाचा वापर करताना आता आपण आजच्या ह्या जगामध्ये AI शिवाय किंवा सोशल मीडियाशिवाय राहू शकत नाही हे मला मान्य आहे, किंवा आपली प्रगती त्याशिवाय होऊ शकत नाही. पण तरुणींनी आणि तरुणांनी त्याचा वापर करताना थोडंसं आपण आपल्या सत्सविवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे की एखादा फोटो जेव्हा आपण शेअर करतो इंस्टाग्रामला, एखादा व्हिडिओ शेअर करतो किंवा एखाद्या छान चॅटिंग करतो, तर ती गोष्ट आपल्याला नंतर कुठंपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची अडचण येऊ शकते. पुढं आपलं सांसारिक आयुष्य असून दे किंवा आपलं भविष्य असून दे, आपलं करिअर असून दे, हे उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे बाळांनो, मुलामुलींना मी आवाहन करेन की वापर करताना थोडंसं त्या गोष्टी तुमचा हातचा राखून किंवा एक थोडीशी सत्सविवेक आपली जागृत ठेवून करा. दुसरी गोष्ट काय, यातून पण काही जर झालं मुलींच्या बाबतीमध्ये खास करून गोष्टी मुली लपवतात की घरच्यांना सांगत नाहीत किंवा पोलिसांची मदत घेत नाहीत किंवा बाहेर कोणाला सांगत नाहीत बदनामीच्या भीतीने, तर बाळांनो तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत. मंगळवेढा पोलीस ठाणे इथं आम्ही सायबर सेल असून दे किंवा मी स्वतः महिला पोलीस अधिकारी, निर्भया पथक आहे, महिला समुपदेशन केंद्र आहे, तुम्ही स्वतः या.
तुमची आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही, तुमचं ओळख कुठेही आम्ही जाहीर होऊ देणार नाही, तुमची ओळख लपवून तुमची तक्रार घेऊ, त्या गुन्हेगारापर्यंत जाऊ, तुम्हाला होणारा त्रास आहे तो आम्ही कमी करू. त्यामुळे विश्वास ठेवा आणि तुमच्या बाबतच्या अडचणी तक्रारी आमच्याकडून नक्की सांगा, तुम्हाला आमच्याकडून नक्की 100% मदत मिळेल. थँक्यू सो मच.